तिथला जो पंचशील झेंडा आणि निळा झेंडा जी अस्मिता आहे बौद्ध समाजाची ती उघडून टाकण्याचं प्रशासनाने जे पातक केलेलं आहे याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील। याला मोठ्या प्रमाणात इथला संघ परिवार आणि बीजेपीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस या गोष्टीला जबाबदार आहे। जर काम करीत नाही इथं फक्त बौद्ध समूहाला टार्गेट करण्याचं काम हे प्रशासन करीत आहे। एका प्रकारे लोकशाहीचा खून करण्याचं काम इथल्या प्रशासनाने केलेलं आहे आणि हे निंदनीय आहे आणि याचा आम्ही एक निषेध आणि निंदा व्यक्त करतो। कारण की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एक संधी दिली जाते। आपलं संविधान सांगतं की 1000 गुन्हेगार निघून गेले तरी चालते पण एका बेकसूर आणि बेगुन्हा जो आहे त्याला शिक्षा नाही झाली पाहिजे। परंतु इथलं तहसील प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल बीएडबी किंवा जिल्हा परिषदेचं प्रशासन असेल या लोकांनी त्या बेरुळा गाव एक म्हणजे मेन रस्त्याला नाहीये, तो डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं गाव आहे आणि तिथल्या गावामध्ये जाऊन तिथल्या एका बौद्ध समाजाच्या विरुद्ध प्रशासन जाऊन काम करतंय, कारवाई करतंय। ही कारवाई त्यांनी जिल्ह्यामध्ये अनाधिकृत जे काही इतर समूहाचे जे हायवेला मोठमोठ्या रस्त्याला ह्या काही फ्लेक्स आणि झेंडे आणि अनाधिकृत पुतळ्याचं बांधकाम केलेलं आहे। या संदर्भामध्ये का बरं पोलीस प्रशासन किंवा इथलं जिल्हा प्रशासन काम करीत नाही? इथं फक्त बौद्ध समूहाला टार्गेट करण्याचं काम हे प्रशासन करीत आहे। याला मोठ्या प्रमाणात इथला संघ परिवार आणि बीजेपीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस या गोष्टीला जबाबदार आहे। जर महाराष्ट्रामध्ये बेरुळ्यासारख्या अनेक घटना घडल्या, परभणीसारखी हृदयद्रावक घटना घडली, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दररोज इथं महिला किंवा बौद्ध समाज किंवा दलित इथले सुरक्षित नाही आहेत। एक गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये जो गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, ज्या देवेंद्र फडणवीसनं एक महाराष्ट्रामध्ये उत्तर भारत पॅटर्न राबविण्याचं काम हा करीत आहे। याच्यामुळे याला इथे गृहमंत्री पद किंवा मुख्यमंत्री पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाहीये। कारण की प्रत्येक वेळेस जर आपण पाहिलं तर दिवसात मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजावर इथं अन्याय अत्याचार होताना दिसत आहे। हा अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाहीत। बेरुळा नगरीमध्ये जो प्रकार घडला तिथला जो पंचशील झेंडा आणि निळा झेंडा जी अस्मिता आहे बौद्ध समाजाची ती उघडून टाकण्याचं प्रशासनाने जे पातक केलेलं आहे याचे परिणाम